मुलांनो, आपण दंतकथा या धड्यातील काही प्रश्न बघू. कारणे शोधा पहिला प्रश्न आहे. लेखकांना दातांबद्दल अजिबात प्रेम नाही, कारण लहानपणी दात येत असताना त्यांनी घरातल्या माणसांना रडवले होते आणि त्यांच्यावरही रडण्याची पाळी आली होती. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, कृती करा. दातांशी निगडीत म्हणी व शब्दप्रयोग यांची लेखकांच्या मते वैशिष्ट्ये. उत्तर आहे, दातांबद्दल मंगल भावना व्यक्त करणारी एकही म्हण किंवा शब्दप्रयोग मराठीत नाही. दातांशी संबंधित असलेल्या म्हणी व शब्दप्रयोग दारिद्र्य, भिकारपणा, असभ्यपणा यांचा प्रत्यय देतात. दुसरा प्रश्न आहे, दातांसंबंधीच्या लेखकाच्या कल्पना. उत्तर, जे न घासल्याबद्दल लहानपणी मार पडतो ते, तरुणपणी जे खूप वेळ घासत बसल्यामुळे वडील माणसांची बोलणी खावी लागतात ते, व्यवहारात कोण केव्हा पाडील याचा भरोसा नसतो ते, दंतवैद्याकडे जायला भाग पाडतात ते, माणसाला मरण आणि दातदुखी चुकवताच येत नाही, तर दात या हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर स्वभाव वैशिष्ट्ये लिहा. तिसरा प्रश्न आहे, स्वभाव वैशिष्ट्ये लिहा. परशाची स्वभाव वैशिष्ट्ये. राजासारखा ऐटबाज व दिमागात वागणारा, ताकदीची घमेंड बाळगणारा, स्वतःला सिंह म्हणून घेणारा, आळशी, स्वतःचे दात घासायचाही कंटाळा करणारा. लेखकाची स्वभाव वैशिष्ट्ये. सोशिकपणा नाही. उत्तर, सोशिकपणा नाही. कुणाचेही मन दुखावण्याची वृत्ती नाही. कधीकधी शौर्याचा आव आणतात. स्वतःमधील न्यूनत्व प्रामाणिकपणे मान्य करण्याची वृत्ती होती. आता चौकटी पूर्ण करा. लेखकाच्या मते सहावे महाभूत म्हणजे दात. दुसरं आहे की लेखकांच्या मते कवीने दाताला दिलेली उपमा कुंदकळ्यांची. नंतर ऐटीत चालणारा परशा म्हणजे जणू वनराज. नंतरचा प्रश्न आहे मुलांनो, लेखकाच्या दातदुखीबाबत शेजाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांच्या संदर्भात एक छोटे टिपण तयार करा. उत्तर आहे, आपला देश परंपराप्रिय आहे. अनेक परंपरा आपण प्राणपणाने जपतो. या परंपरांमधील एक आहे आजारी माणसाला भेटायला जाणे. एखादा माणूस जर हॉस्पिटलमध्ये दाखल झाला तर मग काही विचारलाच नको, लोक जथ्याने आजारी माणसाला भेटायला जातात. यामागची कल्पना अशी की आजारामध्ये माणूस कमकुवत बनतो, मानसिक दृष्टीनेही थोडा कमकुवत बनतो. या काळात आजारी माणसाला धीर दिला पाहिजे, शुभेच्छा दिल्या पाहिजेत, या समजुतीनेही भेटायला जातात. आपण आजाऱ्यांसमोर थोडा वेळ बसलो, गप्पा गोष्टी केल्या तर त्याला विरंगुळाही मिळतो. हे असेच घडले तर ते चांगलेच आहे. प्रत्यक्षात काय दिसते, माणसे भेटायला जातात पण गप्पा गोष्टी काय करतात, थोड्या इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या की गप्पांची गाडी आजारी व्यक्तीच्या रोगावरच येते. मग त्या रोगासंबंधात नको त्या गोष्टी चर्चिल्या जातात. रोग कसा भयंकर आहे, किती त्रास होतो, नुकसान कसे होत जाते, काही माणसे कशी दगावली आहेत, इत्यादी. या गप्पांमुळे आजारी व्यक्तीचे मनोबल वाढण्याऐवजी त्याचे खच्चीकरण होते, त्याची चिंता वाढते, तो नकारात्मक दृष्टीने विचारू लागतो, तो मानसिकदृष्ट्या खचतो. अशा स्थितीत आजाराशी लढण्याची उमेद कमी होते. याचा प्रकृती सुधारण्यावर विपरीत परिणाम होतो. माणसे हॉस्पिटलमध्ये भेटायला जातात तेव्हा वेळ मर्यादित असतो, तो ठराविक कालावधीतच असतो, त्यावेळी ठीक असतो. पण आजारी व्यक्ती घरी असली तर माणसे कधीही कितीही वाजता आजारी व्यक्तीच्या घरी धडकतात, कितीही वेळ बोलत बसतात. त्या व्यक्तीची अन्य काही कामे आहेत का, घरच्यांच्या काही अडचणी आहेत का, घरच्यांपैकी कोणाला बाहेर जायचे आहे का, विश्रांतीची वेळ आहे का, वगैरे अनेक गोष्टी असतात. त्यांचा कोण विचार करीत नाहीत. आजारी व्यक्तीला अडचणीत आणतात. खरे तर आजारी व्यक्तीला अन्य व्यक्तींचा कमीत कमी संसर्ग झाला पाहिजे, पण हे पथ्य तर कोणी पाळतच नाही. आजारी व्यक्तींना भेटण्यासंदर्भात काही एक पथ्य नियम करून त्यांचा प्रचार करणे खूप गरजेचे आहे. दुसरा प्रश्न आहे, प्रस्तुत पाठ तुम्हाला आवडण्याची व न आवडण्याची कारणे लिहा. उत्तर आहे, पाठ्यपुस्तकात वेगळे पाठ आहेत, त्यापैकी दंतकथा विनोदी पाठ मला खूप आवडला. पुन्हा वाचून मी आनंद घेतला. लेखक आहेत वसंत सबनीस. वास्तविक दातदुखी अत्यंत वेदनादायक, माणसाला असहाय्य करणारा प्रसंग, त्या प्रसंगावर हा लेख आधारलेला आहे. मात्र लेखक त्या प्रसंगाकडे कारुण्यपूर्ण नजरेनं पाहत आहे, एका गमतीदार खेळकर दृष्टीने पाहतात. घटनेकडे पाहण्याचा कोणच बदलल्यामुळे घटनेचे रूपच बदलून जाते. त्यामुळे माणसाच्या वागण्यातील हास्यास्पद विसंगती अधिक ठळकपणे लक्षात येतात. हे बदललेले रूप लेखकांनी नर्म विनोदी शैलीत चित्रित केले. प्रसंग खेळकर तिरकस नजरेने पाहिल्यामुळे
नर्मविनोदी शब्द योजनेमुळे वाचकाच्या चेहऱ्यावर स्मित रेषा उमटतेच. कधीकधी वाचक खळखळून हसतो. लेखकांनी मनुष्य स्वभावाचे नमुने मार्मिकपणे टिपले आहेत. तसेच विसंगतीही वाचकांना हसवत हसवत दाखवून दिल्या आहेत. दातदुखीच्या वेळी वास्तवात घडणारे प्रसंग अतिशयोक्तीच्या बहारदार वापर करीत वर्णिले आहेत. म्हणी वाक्प्रचारावर कोटी करून गमती साधलेले आहेत. शाब्दिक कोट्यांचा सुरेख वापर केला. यामुळे संपूर्ण लेख चुरचुरीत वाचनीय झाला आहे. एक दोन उदाहरणे पाहू. लेखकाच्या सुरुवातीलाच दाताची पंचमहाभूतांशी सांगड घातली आहे. पंचमहाभूते ही संपूर्ण विश्वाच्या रचनेतील मूलभूत तत्वे आहेत. तर दात हा एक माणसाचा सामान्य अवयव. या दाताला लेखकांनी 6वे महाभूत म्हटले आहे. अत्यंत सामान्य गोष्टीला महान दर्जा दिल्यामुळे गमतीदार विरोधाभास निर्माण झाला. पुढच्याच परिच्छेदात परमेश्वराला दाताची कल्पना 6-7 महिन्यांतर सुचली असावी असा लेखकांनी उल्लेख केला. हे वाचता क्षणी हसू येते. परमेश्वर सर्व शक्तिमान परिपूर्ण, तरी दातांची कल्पना उशिरा सुचल्याचे लिहून लेखकांनी ईश्वराला माणसाच्या जवळ आणले. त्यामुळे इथेही गमतीदार विरोधाभास निर्माण होतो. भाषेतील निरीक्षणे बहारीचे आहे. दातासंबंधात एकही मंगलमय म्हण व वाक्प्रचार मांडत नाही. दातांवरून ज्या म्हणी वाक्प्रचार आहेत त्या दारिद्र्य, भिकारपणा व अभ्यासपणा यांचा निर्देश करणारे आहेत. हा उल्लेख भाषेला खमंगपणा आणतो. दात पाहून प्रेयसीसाठी वेडा झालेला प्रियकर अजून पाहिला नसल्याचे ते नमूद करतात. या अशा उल्लेखांमुळे लेखकाला खेळकरपणा, चुरचुरीतपणा व गमतीदारपणा प्राप्त झाला आहे. कोणत्याही वाचकाला तो सहज आवडेल असा आहे. कारणे शोधा. दातदुखीच्या पुढचा प्रश्न आहे. दातदुखीच्या काळात दाते किंवा दातार यांना भेटू नये असे लेखकांना वाटते. कारण दातदुखीच्या काळात दाते किंवा दातार यांना भेटू नये असे लेखकांना वाटते. कारण त्यांची सहनशक्ती पूर्णपणे संपली होती आणि दातांशी नावाने सुद्धा जवळीक असलेल्या व्यक्तींना भेटण्याची त्यांना इच्छा नव्हती. त्याच्यानंतर मुलांना प्रश्न आहे. दात दुखताना लेखकांना होणारे साक्षात्कार. चौकटी कृती करा. दात दुखताना लेखकांना होणारे साक्षात्कार. त्याचं उत्तर आहे मुलांना, दात हेच सत्य आहे व जग मिथ्या आहे. संसार असारा वाटतो. बायको मुले हा भास वाटतो. ब्रह्मांड मिथ्या असून दातच सत्य आहे असं लेखकाला तिथे सुचवायचं आहे. दुसरं आहे चौकटी पूर्ण करा. लेखकांनी दुखऱ्या दाताला दिलेली उपमा. कुठली उपमा आहे? राक्षस. दातांच्या ठणकावर लेखकांना दिसू लागले ते ब्रह्मांड. आलं लक्षात. नंतरचा प्रश्न आहे मुलांना, पाठातील विनोद निर्माण करणारी 5 वाक्य शोधा. ती तुम्हाला का आवडली ते साकळली आहे. उत्तर आहे दंतकथा वसंत सबनीस यांचा बहारदार विनोदी लेख आहे. दातदुखी हा तसे पाहिले तर कारुण्यपूर्ण, वेदनादायक आणि गंभीर असा विषय, पण लेखकांनी नर्म विनोद, प्रसंगनिष्ठ विनोद, अतिशयोक्ती, कोट्या अशा अनेक संग्रहांच्या सहाय्याने अत्यंत प्रसन्न वाचनीय असा लेख निर्माण केला आहे. त्यातली काही उदाहरणे आपण पाहू. मराठी भाषेलाही दातांबद्दल आदर नाही, कारण मराठी भाषेत अशी म्हण किंवा शब्दप्रयोग नाही ज्यात दातांबद्दल मंगल भावना व्यक्त झाली आहे. लेखकांची 2 वाक्ये पहा. त्यांना दातदुखीचा खूपच त्रास झाला होता, यामुळे त्यांच्या मनात दातांबद्दल प्रेम नाही, किंबहुना काहीसा रागच आहे. हा राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी मराठी भाषेचा किती चपखळ उपयोग केला आहे पहा. मराठी भाषेत दातांबद्दल मंगल भावना व्यक्त करणारी म्हण नाही. हे त्यांचे म्हणणे पहिल्यांदा वाचताना जरा गंमत वाटते. थोडे बारकाईने पाहिल्यावर अनेक म्हणी आठवल्यावर लेखकांचे म्हणणे खरे असल्याचे लक्षात येते. डोळे, रंग, ओठ, एखादा तीळ, एखादी खळी माणसाला गुंतवतात, पण दात पाहून वेडा झालेला प्रियकर मला अजून भेटायचा आहे. हे सुद्धा एक गमतीदार वास्तव आहे. लेखकांच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचा येथे प्रत्यय येतो. दात पाहून वेडा झालेला प्रियकर हा उल्लेख नुसता वाचता क्षणी हसू आल्याशिवाय राहत नाही. दातदुखीतल्या ठणक्याची तीव्रता सांगताना लेखकांनी दिलेले उदाहरण लक्षणीय आहे. ते लिहितात, एखादा लाकूड तोड्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एक घाव घालीत असतो. हा दाखलासुद्धा अप्रतिम आहे. हे उदाहरण चमत्कृतीपूर्ण आहे. दातदुखीच्या वेदनेचा ठणका हे उदाहरण वाचतानाही आपण अनुभवतो. लेखकांचे विनोद निर्मितीचे कौशल्य विलक्षणच आहे. दुसरा प्रश्न आहे मुलांनो, लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना 11 विकार राक्षसाशी केलेली आहे. याबाबत तुमचे मत लिहा. उत्तर, दातदुखीच्या भयानक वेदनांचा अनुभव तसा सगळ्यांनाच परिचयाचा आहे.
त्या वेदना सहन करण्याच्या पलीकडच्या असतात. बोंबा मारणे याखेरीज दुसरा मार्गच नसतो. हाताला, पायाला किंवा डोक्याला कुठेही जखम झाली तर मलमपट्टी करता येते. दातदुखीबाबत मात्र काहीही करता येत नाही. डोके दुखत असेल, अंग दुखत असेल तर शेक दिल्यावर जरा आराम पडतो. डोके दाबून दिले, अंग जरा रगडले, पाय चेपून दिले तर बरे वाटते. दातदुखीबाबत मात्र यातला कोणताच उपाय उपयोगी येत नाही. दातदुखीच्या प्रसंगातील लेखकांचे निरीक्षण मात्र बहारीचे आहे. ते इतके अचूक आहे की स्वतःची दातदुखी आटू लागते. दातदुखीचे, दाढदुखीचे ठणके जीव घेणे असतात. आपल्या दाढेच्या मुळाशी एखादा लाकूडतोड्या बसून एकामागून एक दातांच्या मुळावर घाव घालीत तर नाही ना असे वाटत राहते. डॉक्टरांनी दिलेल्या औषधाने काही क्षण थोडे बरे वाटते, पण तेवढ्यात जीव घेणे ठणके सुरू होतात. प्रत्येक ठणक्याबरोबर वेदना कपाळात शिरते आणि ती डोके फोडून बाहेर पडेल असे वाटत राहते. वेदनेचे स्वरूप अवाढव्य असते. तिला राक्षसाखेरीज अन्य कोणतीही उपमा लागू पडत नाही. दिवस कसाबसा जातो, पण रात्री मात्र छातीत धडकी भरायला सुरुवात होते. आता रात्री ठणके मारू लागले तर या कल्पनेनेच जीव अर्धमेला होतो. ठणके सुरू झाल्यावर मात्र बोंबा मारण्याखेरीज आपल्या हातात काहीही राहत नाही. रात्री वाहन मिळत नाही. डॉक्टरांचा दवाखाना बंद असतो. हॉस्पिटल कुठेतरी खूप दूर असते. भीतीने जीव अर्धा जातो. डोक्यात घणाचे घाव पडत असतात. अन्य लोक आपल्याला मदत करू शकतात, पण ते आपल्या वेदना घेऊ शकत नाहीत. त्या वेदना सहन करणाऱ्यालाच लेखकांनी दातदुखीला दिलेली अकराळ विकराळ राक्षसी उपमा कळू शकेल. त्यानंतर मुलांना वाक्यरूपांतर आहे. वाक्य परिवर्तन आहे. परशाने प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता, होकारार्थी करा. उत्तर आहे, परशाने प्रश्न उद्धटपणे विचारला होता. सिंहाला काय भ्या हाय होय कुणाचं, विधानार्थी करा. सिंहाला कुणाचंच भ्या नाही, विधानार्थी. ओके. उत्तर. नंतर तुझ्या अंगात लई हाडं आहेत, उद्गारार्थी करा. किती हाडं आहेत तुझ्या अंगात, असं त्याचं उत्तर आहे. त्यानंतर मुलांना पुढचा समासाचा आहे. सामासिक शब्द आहे आणि समासाचा विग्रह आणि समासाचे नाव असं आहे. सामासिक शब्द आहे. पंचमहाभूते विग्रह, 5 महाभूतांचा विग्रह, समूह, द्विगु समास. परमेश्वर, परमासा ईश्वर, कर्मधारय. शब्दप्रयोग, शब्दांचा प्रयोग, विभक्ती तत्पुरुष. शेजारी पाजारी, समार्दंद्व. विजयोन्माद, विजयाचा उन्माद, विभक्ती तत्पुरुष. प्रयोग. नंतर पुढील वाक्यातील प्रयोग ओळखावा लिहा. 4 दिवसांनी दात दुखाचा थांबतो, कर्तरी प्रयोग. सगळे खुश होतात, कर्तरी प्रयोग. त्याने माझ्या हिरड्यात इंजेक्शन दिले, कर्मणी प्रयोग. डॉक्टरांनी लिलया दात उपटला, कर्मणी प्रयोग. नंतर वाक्प्रचार आहे. पुढील वाक्यात दडलेला वाक्प्रचार शोधावा लिहा. माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी म्हणून दातांची योजना झालेली आहे. तर या प्रश्नांची उत्तरं मुलांना वहीमध्ये लिहायची आहेत.